2 वर्षाखालील लहान मुलांना कप सिरप देऊ नका असा सल्ला केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिला आहे। मध्य प्रदेशमध्ये 9 मुलांच्या मृत्यूनंतर सरकार जो आहे तो अलर्ट मोडवरती आला आहे। त्यानंतर आता कप सिरप म्हणजेच खोकल्याचे किंवा सर्दीचे औषध देऊ नका असे आवाहन आता सरकारकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। मध्य प्रदेशमध्ये दूषित कप सिरपमुळे 9 बालकांचा मृत्यू झाला। त्यानंतर देशभरात खळबळ उडाली। त्यानंतर 5 वर्षाखालील मुलांना कप सिरप देऊ नये अशा सूचना आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून देण्यात आल्या। यासोबत मुलांना सर्दी किंवा खोकला असेल तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून औषधाचा डोस व त्याचे प्रमाण आणि त्याचा कालावधी निश्चित केला जावा अशा सूचनाही देण्यात आल्या। लहान मुलांमध्ये तीव्र खोकल्याचे आजार काही काळानंतर आपोआप बरे होतात। अनेकदा कोणतेही औषध न दिल्यानंतरही खोकला बरा होऊ शकतो असे देखील आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून सांगण्यात आले आहे। मध्य प्रदेशमध्ये 9 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कप सिरपमध्ये विषारी रसायन असल्याची पुष्टी तमिळनाडू सरकारने केली आहे। कोल्ड्रिफ्ट कप सिरपच्या 48.6% मध्ये डायथिलीन ग्लायकोल या विषारी रसायनाची भेसळ आढळली आहे। त्यानंतर तामिळनाडू सरकारने आता कोल्ड्रिफ्ट कप सिरपवरती बंदी घातली आहे। अर्थात या सर्व प्रकारानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितलं आहे की लहान मुलांना, विशेष म्हणजे जे 2 वर्षापेक्षा लहान आहेत त्यांना कप सिरप देऊ नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।